टीव्ही सत्यमेव व्रतम। हिंगोली विधानसभेचे भाजपचे आमदार तथा विधानसभेचे भाजपचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मागील 10 वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांची माहिती दिली। तसेच पुढील कार्यकाळात कोणकोणती कामं करणार आहेत, कोणकोणती कामं करायची ते येणाऱ्या 5 वर्षांमध्ये पूर्ण करणार असल्याची माहिती हिंगोली इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेत आमदार तानाजी मुटकुळेसह भाजप जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगरसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्ह्यातला विकास केलाय आणि विकास करून आपण उमेदवारात पुढे जिंकणार आहे। आपलं पुढचं जे काही विजन आहे आपण या ठिकाणी आपण आपल्या बोलावं। सर्वप्रथम आपल्या हिंगोली विभागाचे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी यांचं मी हार्दिक स्वागत करतो। 2024ची निवडणूक 20 तारखेला आहे आणि त्या संदर्भात देशाचे गृहमंत्री सभा 15 तारखेला दुपारी 11 वाजता होणार आहे। त्यासाठी आपण ती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवावं अशी प्रार्थना आपल्याला करतो। आणि गेल्या 10 वर्षापासून मी या हिंगोली विधानसभेचा आमदार आहे। या 10 वर्षाच्या कालखंडात सिंचनाच्या अनुशेषावर मी विशेष भर दिला। सिंचन अनुशेष हा परभणीतून वेगळा करून 2017 साली 15,000 हेक्टर सिंचन अनुशेष मी मान्य शासनातून करून घेतला आणि आजही आपण कळदू नदीकडे गेले तर 60 किलोमीटर लांब पाणी थांबवण्याचं काम आम्ही इथून कळदू नदी आपल्या जिल्ह्यात येते तिथून हिंगोलीपर्यंतचे सर्व बंधारे बांधण्याचं कामसुद्धा शासनाच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर 5 नवे 33 केवी आम्ही स्थापन केली आणि 132 केवी फक्त हिंगोलीत एकच होतं। त्या हिंगोलीच्या 132 केवीवरून सर्व विधानसभेचा कारभार चालायचा। पण मी आमदार झाल्यावर कोळसा येथील गेल्या 15-20 आणि पाण्याच्या टाक्या जसं शहराची वाढ होऊ लागली त्याप्रमाणे आम्ही 84 कोटी रुपये त्यासाठी सुद्धा मंजूर करून घेतले। त्यातही सुद्धा टेंडर झालेलं आहे। त्याचबरोबर पेनगंगा नदीवरले बॅरेजेस जे काँग्रेसच्या काळात अर्धवट पडले होते त्यांना सुद्धा 750 कोटी रुपये आम्ही प्रशासकीय सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन ते सुद्धा 2015 साली आम्ही पूर्ण केले आणि आता ते कार्यान्वित सुद्धा आहेत। त्याचबरोबर मेडिकल कॉलेजच्या संदर्भात आपण सगळेजण साक्षीदार आहात। मेडिकल कॉलेज आपल्याला न मिळणारं होतं ते मेडिकल कॉलेज आपण सरकारकडून मिळवून घेतलं आणि आता त्याचं लोकांचं ॲडमिशन सुद्धा चालू आहे। त्याच्यासाठी 450 कोटी रुपये सुद्धा आपल्याला शासनानं मान्य केलेलं आहे। त्याचबरोबर महापुरुषांच्या स्मारकाच्या संदर्भात हिंगोली शहर होऊन म्हणजे जिल्हा होऊन 20-22 वर्ष झाले होते तरी हिंगोली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता। तो पुतळा सुद्धा आमच्या त्या काळाचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपण 1 कोटी रुपये शासनाकडून मिळवले आणि पुतळा हा लोकसहभागातून आम्ही निर्माण केला आणि 1 कोटीच्या माध्यमातून तिथलं सुशोभीकरण सुद्धा आम्हाला करता आलं। कळदू नदीवरले उर्वरित जे बंधारे आहेत आणखी आम्ही स्पॉट तिथं पाहू लागलो की पुन्हा आपल्याला पाणी आटते का ते सुद्धा आम्ही पूर्ण करणार आहोत। त्याचबरोबर बासंग्याचा हिंगोलीकडे येणारा रस्ता आहे तिथं सुद्धा मोठा पूल त्यातही बी टेंडर झालेला आहे। आता शिर्याहा जो बाबाचा दर्गा आहे आपल्या हिंगोलीचा त्याचं सुद्धा सुशोभीकरण आम्ही या पुढील टप्प्यात करणार आहोत। त्याचबरोबर आपल्या जलेश्वराच्या संदर्भातली माहिती आपल्याकडे आहे। जलेश्वरात सुद्धा जवळपास 15-20 कोटी रुपये शासनाकडून आणून आम्ही त्याची पूर्ण कंपाऊंड तयार केलेले आता 100% कंपाऊंड आमचं झालेलं आहे। त्याचबरोबर पिचिंगसाठी सुद्धा 2 कोटी रुपये मिळाले। 2 कोटी रुपये नाल्यासाठी जे पाणी आपलं वरून येते कॉलेजकडून तो नाला सुद्धा दुरुस्तीसाठी 2 कोटी रुपये आम्हाला मिळालेले आहेत। त्यामुळं तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हिंदू धर्मात आमचं जागृत देवस्थान त्यासाठी सुद्धा मोठा प्रयत्न आणि 1 लाख टिप्पर आपण गाळ या वर्षात त्या तलावातला काढला। उरलेला गाळ सुद्धा दिवाळी झाल्याबरोबर म्हणजे आता संपला आता दिवाळी आता पाणी आटलं की त्यातलं गाळ 100% आम्ही काढून ते सुद्धा खूप चांगलं करणार आहेत। त्याचबरोबर इंदिरा खोली नाट्यगृह
पुराणा पेट्रोल पंप समोरील नगर परिषद वातापुरील सभागृह अग्रसेन चौक ते नरसी नामदेव हा रस्ता सुद्धा पुढील काळात आम्ही करणार आहोत। आणि आपल्या जिल्ह्याचे माझ्या विधानसभेतले ज्यांचा जन्म झाला ते स्वर्गवासी राष्ट्र ऋषी नानाजी देशमुख यांच्या नावानं जो उड्डाणपूल झाला त्या उड्डाणपुलाला सुद्धा आम्ही नाव देणार आहोत। त्याचबरोबर कैदू नदीवरला उड्डाणपूल सुद्धा या पुढील टप्प्यात आम्ही करणार आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करून MIDCचा सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात तिथं बी काम सुरू करणार। भगवान बाबा उद्यानाच्या संदर्भात 32 kV होती ते पूर्ण करण्याचं काम सुद्धा मी मागच्या पंचवार्षिकमध्ये केलं आणि 2019ला त्याचा लोकार्पण सुद्धा केलेलं आहे। त्याचबरोबर त्यामुळं विजेचा मोठा प्रश्न या विभागाचा सुटण्याचा काम आम्ही केलं। मित्र मला सांगा, एकट्या 132 kV हिंगोलीच्यावर पूर्ण यंत्रणा चालायची MSCBची, पण हे 132 कोळसा हुडी बी विजेचा तुटवडा होऊ लागलाय। याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे हिंगोली जिल्ह्याचं सिंचन क्षेत्र वाढलं। कैदू नदीवरले बंधारे असो, गावागावातले जलशिवाराच्या माध्यमातून नद्या नाल्या खोल करून त्यावर बांध बांधण्याचं काम आम्ही केलं। त्यामुळं विहिरीला बोरला पाणी वाढलं, त्यामुळं विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आणि आता आम्ही 132 kV सौद्यावर मान्य करून घेतली, त्याचं टेंडर सुद्धा कालच्या 10 तारखेला ओपन झालं। त्यामुळं विजेचा प्रश्न पुढील काळात मिटणार आहे। सोलारच्या माध्यमातून सरकारनं मोठी योजना हातात घेतली, प्रत्येकाला मागेल त्याला सोलार देण्याचं काम सरकार करू लागले। ज्याच्याकडे वीज कनेक्शन आहे त्यांना सुद्धा सोलार देणार आमचं सरकार। आता त्याची योजना आमची सुरू आणि मोठे प्रोजेक्ट सुद्धा आमचे गोरेगाव इथे जवळपास 50-60 एकरावर प्रोजेक्ट झाला। त्याचबरोबर आमच्या सुकळीच्या माळावर 300 एकरावर प्रोजेक्टचं काम चालू आहे। त्याचबरोबर आमच्या आजेगावच्या माळावर सुद्धा 200 एकरावर आमचं प्रोजेक्ट चालू आहे। हत्यावर चालू आहे, डिग्रसवर चालू आहे। म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी त्यासाठी आमचं सरकार पुरा प्रयत्न करत आहे। उद्यानाला मिळून दिले आणि तिथल्या बाकीच्या दुरुस्त्यासाठी बाकीच्या सुशोभीकरणासाठी सुद्धा 50 लाख रुपये आम्ही मिळवलेले आहेत। त्याचबरोबर संत भगवान बाबा उद्यान परिसरात विकास कामे पुढील काळात करणार। भूमिपूजन सुद्धा त्यात झालं, टेंडर सुद्धा झालेलं आहे। मला वाटतं वर्क ऑर्डर सुद्धा झालेली, कामही चालू आहे त्याचं भगवान बाबाच्या उद्यानाचं। येलदरी धरणाचा जो डावा कालवा त्याची सुद्धा मोठी मागणी आमच्या या हिंगोली तालुक्याची सेनगाव तालुक्याची आहे। ते सुद्धा पुढील काळात निश्चित रूपानं आम्ही हिंगोली डावा कालवा आणून कैदू नदी ही पूर्णपणे भरून राहील असा प्रयत्न आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर गाव तिथे व्यायामशाळा, क्रीडांगण, वाचनालय आणि स्मशानभूमी हे सुद्धा काम आम्ही हाती घेणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारे रस्ते जे पांढर रस्ते आहेत ते जसे लातूरला मागील काळात झाले तसं लातूर पॅटर्न वापरून पूर्ण 100% शेतकऱ्यांना देणार आहोत। त्याचबरोबर बाकीच्या गावागावात जे काही रस्त्याची कामं राहिली गाव अंतर्गतली ती सुद्धा आम्ही पुरी करणार आहोत। म्हणून अनेक कामं पुढील काळात सुद्धा करण्याचं माझं ध्येय आहे। मागील 10 वर्षात सुद्धा पूर्णपणे इमानदारीनं काम करण्याचा मी प्रयत्न केला आणि मला निश्चित रूपानं खात्री आहे की आमची जनता हिंगोली विधानसभेची ती विकासावर प्रेम करणारी जनता आहे आणि ती विकास माझा बघून मलाच आशीर्वाद देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो।